पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. काय आहे ती बातमी? तर मग ही रील शेवटपर्यंत बघा. तुम्ही पाहताय PIB दिल्ली ते मुंबई न्यूज रील, ज्यात तुम्हाला आम्ही मागील आठवड्यातल्या बातम्या थोडक्यात सांगतो. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यात वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते रामवाडी असा मेट्रोचा विस्तार होणार. संसदीय आणि विधानमंडळाच्या अंदाज समितीची 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद मुंबईत महाराष्ट्र विधान भवनात पार पडली. याचं उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं. 7वी हेलिकॉप्टर अँड स्मॉल एअरक्राफ्ट परिषद पुण्यात संपन्न झाली. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू याचे अध्यक्ष होते, तर सन्माननीय अतिथी म्हणून नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी IIM मुंबईत AIC-NIFIE केंद्राचं उद्घाटन झालं. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. मुंबईत एक उच्चस्तरीय लष्कर नागरी संगम संवाद उपक्रम पार पडला. यात दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. पारशी समाजाची लोकसंख्या कमी होत आहे, म्हणूनच अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं मुंबईत जिओ पारसी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण मोहीम आयोजित केली. नुकतंच भारतातील पहिली उच्च डोस 131 IMI-BG थेरपी मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये दिली गेली. 17 वर्षीय न्यूरोब्लास्टोमा रुग्णावर हा यशस्वी उपचार केला गेला. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस महाराष्ट्रातही विविध ठिकाणी साजरा झाला. पहा त्याची झलक. अशाच बातम्यांसाठी PIB मुंबईला फॉलो करा आणि ही रील नक्की शेअर करा.